नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, हे तिन्ही ब्लाऊज मी कट करून तुम्हाला दाखवलेले आहे. तर बघा, हे आता मी तुम्हाला एक जोडून दाखवणार आहे. तर बघा, याला जे जॉईंट होतं मी ते जॉईंट देऊन घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे क्रॉसपट्टी पहिले जोडून घ्यायची आहे. तर बघा, क्रॉसपट्टी आपल्याला अशी वरून ठेवून घ्यायची आहे. जे ब्लाऊज पिसाचं कापड आहे ते आपल्याला सोयीचं ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि जेवढं लागेल तेवढं आपल्याला कापड ठेवायचं आहे आणि उरलेलं कापड आपल्याला कट करायचं आहे आणि थोडंफार जास्तीचं ठेवायचं. जेव्हा आपण ब्लाऊजला जोडू तेव्हा आपण हे उरलेलं कट करू शकतो. तर बघा, अशी टीप मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आता हे ओपन करून याला दाब टीप देऊन घ्यायची आहे. तर बघा, या पद्धतीने आपण व्यवस्थित ब्लाऊज शिवलं तर खूप सुंदर अशी फिनिशिंग येते. तर बघा, टीप मारून घ्यायची आहे, धागे वगैरे कट करायचे आहे, व्यवस्थित हाताने फिनिशिंग देऊन घ्यायची आणि हाताने अशी व्यवस्थित फिनिशिंग देऊन घेतल्याच्यानंतर उरलेलं कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा, असं व्यवस्थित आपल्याला हे कापड असं कट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला दुसरी पण क्रॉसपट्टी या पद्धतीने परत तयार करून घ्यायची आहे. तर बघा, एकदम सुंदर अशी. तर बघा, एकदम सोप्या पद्धतीत सांगत असते मी आपल्याला ब्लाऊज कसं जोडायचं आहे. तर या पद्धतीने आपल्याला जोडायचं आहे. तर बघा, मी याच्यामध्ये थोडंफारच तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज रेडी दाखवणार आहे. तर बघा, हे आपल्याला हे तर थोडंसं कमी पडलं होतं म्हणून मी याला पण जॉईंट देऊन घेतलेलं आहे थोडंसं आणि हे पण कापड आपल्याला उलटं ठेवून घ्यायचं आहे आणि कटोरीचं पण उलटं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हे अस्तरचे कापड ठेवून घ्यायचे आहे. पूर्ण पॅक करून अस्तरचं ब्लाऊज पीसाचं कापड कट करून घ्यायचं आहे. तर बघा, आता पूर्ण ब्लाऊज आपण हे नंतर रेडी करणार आहोत. तर बघा, हा पाठीमागचा भाग आहे आणि ह्या बाईला पण जॉईंट आला होता. मी तुम्हाला हा जॉईंट मी कसा दिलेला आहे तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीत सांगणार आहे. तर बघा, मी याची तुम्हाला कटिंग दाखवलेली आहे. तिन्ही ब्लाऊजची कशी कट केलेली आहे आणि आता ही बाईची तुम्हाला मी याचा जॉईंट आलेला आहे. तर हा जॉईंट आपल्याला कसा द्यायचा तर तुम्हाला मी आज हा सांगणार आहे. तर बघा, दोन्हीकडचे दोन बाई अशा ठेवून घ्यायच्या आहे आणि या पद्धतीने आपल्याला याचा जो जॉईंट आहे तो असा या पद्धतीने अर्धा इंचाला कमी असा दाबून घ्यायचा व्यवस्थित आणि त्याच्यानंतर याच्यावरती आपल्याला पक्की अशी दाबटीप देऊन घ्यायची आहे. म्हणजे व्यवस्थित अशी फिनिशिंग पण येते आणि व्यवस्थित हा आपलंवाली बाही तयार होते. तर बघा, उरलेलं थोडासा कट वरून देऊन घेतलेला आहे. ही पण बाई या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची आहे. म्हणजे दोन्ही आपल्याला अशी विदाऊट ठेवून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला दोन्हीकडच्या दोन बाई व्यवस्थित आपल्या रेडी होत्या. तर बघा, व्यवस्थित अशा रेडी झालेल्या आहे दोन्हीचे दोन्ही आणि आपल्याला असं व्यवस्थित आता हे दंडाचा माप घ्यायचं आहे या पद्धतीने आणि जे उरलेलं कापड आहे ते आपल्याला व्यवस्थित बाईचे लेवल कट करून घ्यायचं आहे. म्हणजे व्यवस्थित हे खालीवर होणार नाही या पद्धतीने आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे. तर बघा, आपली एकदम सुंदर अशी बाही रेडी झालेली आहे या पद्धतीने आणि दुसरी पण सेमच या पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तर बघा, दोन्हीकडच्या दोन बाई आपल्या रेडी झालेल्या आहे. त्याच्यानंतर आता हे ब्लाऊज पीसाचं कापड घ्यायचं आहे ते आपल्याला सोयीचं ठेवून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने असे जे जॉईंट वरून येणार आहे म्हणजे जॉईंटची टीप या पद्धतीने आपल्याला अशी जॉईंटची टीप अशी वरून घ्यायची आहे आणि हे कापड आपल्याला ब्लाऊज पीसाचं सोयीचं ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला असं एकदा अर्धा इंचाला कमी असं आपल्याला दाबून घ्यायचं या पद्धतीने. तर म्हणजे जे जॉईंट आहे तो पण आपला असा आतमध्ये दाबल्या जाईल म्हणजे व्यवस्थित आपले फिनिशिंग वगैरे व्यवस्थित ब्लाऊजची दिसेल. तर बघा, व्यवस्थित थोडंफार कापड आपल्याला कापून घ्यायचं या हाताने फिनिशिंग देऊन घ्यायची आणि याच्यावरती आपल्याला अशी दाबटीप देऊन घ्यायची आहे व्यवस्थित. तर बघा, दाबटीप देऊन घेतलेली आहे. धागे वगैरे कट करायचे. आता उलटी बाजू करायची आपल्याला या पद्धतीने अस्तर लेवल आपल्याला टीप मारून घ्यायची आणि उरलेलं ब्लाऊज पीसाचं कापड कट करून घ्यायचं आहे. तर बघा, दुसरी पण तयार करून घेऊया. तर बघा, आता आपण पूर्ण ब्लाऊज रेडी करून घेऊया. तर बघा, मी पूर्ण ब्लाऊज रेडी करून घेतलेला आहे. तर बघा, या पद्धतीने हुक आणि काच पण करून घेतलेली आहे आणि या पद्धतीची मी अशी पाठीमागची डिझाईन बनवली आहे. ही मी यूट्यूबवर टाकलेली आहे, ती पण तुम्ही नक्की बघा आणि मी दुसरं पण रेडी करून घेतलेलं आहे ब्लाऊज. हे मी 3 ब्लाऊज कट केले होते सोबत. तर मी हे 2 ब्लाऊज रेडी करून घेतलेले आहे या पद्धतीने आणि याची हुक आणि काच पण करून घेतलेली आहे. तर बघा, मी काच बाहेरून करून आणत असते. तर बघा, या पद्धतीने ह्या ब्लाऊजची मी डिझाईन अशी घेतलेली आहे. गोलगळा आणि छोटीशी पॅच टाकलेला आहे. तर बघा, ही नाही टाकलेली मी यूट्यूबवर, ती टाकलेलं आहे दुसऱ्या ब्लाऊजचं आणि ते तिसरं ब्लाऊज आहे त्याचे मी बाही जोडून घेतलेली आहे, समोरचा भाग जोडून घेतलेला आहे आणि याचा पण छोटासा पॅच उरलेला आहे. तर त्याची पण डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, याचे पण हुक आणि काच करून घेतलेली आहे या पद्धतीने आणि हा पाठीमागचा भागाला मी याची पॅच टाकणार आहे. ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर बघा, हा पाठीमागचा भाग आहे आणि त्याच्यानंतर तिन्ही साड्या मी हा पिको करून घेतलेला आहे नंतर. तर बघा, तिन्ही साड्या पिको फॉल केल्या आणि 2 ब्लाऊज रेडी झालेले आहे आणि एक अर्धा राहिलेला आहे. तर बघा, व्यवस्थित रेडी झालेला आहे. तर तुम्हाला आजचा व्लॉग माझा कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नसेल करत तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. एक लाईक तुमचं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. याच्यावर खूप सुंदर अशा डिझाईन आहे ते आपण नक्की बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.